या कलियुगात अनेक फसवणुकीच्या बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील, चोरीच्या घटना ऐकल्या असतील. यासोबतच अशा लोकांच्या फसवणुकीच्या वेगवेगळ्या घटना घडामोडी तुमच्या आतापर्यंत कानावर आल्या असतील. पण अचानकपणे 10 लाख रुपये एक रकमी एक ठोक एकत्र होते का सगळे पैसे ते सापडले, पण त्यांनी ज्यांचे होते त्यांना परत दिले. अशा अंजुताई आपल्यासोबत आहेत. किती वर्षांपासून तुम्ही हे काम करता आणि काय रोजचं तुमचं कामाचं स्वरूप काय असतं? म्हणजे कामाचं स्वरूप म्हणजे सकाळी यायचं, काम करायचं, कचरा गोळा करायचा, गाडीला द्यायचा. आता पण लहानपणापासूनच कामाला आहे, पण स्वच्छने आम्हाला 20-25 वर्ष घेतले. त्या दिवशी जेव्हा तुम्हाला हे पैसे सापडले तेव्हा कसे सापडले, कुठे सापडले आणि तुम्ही ज्यांना परत दिले ते कोणाला परत दिले? आता ते म्हणजे नाही का, आता कचरा खूप साचला होता ना गाडीपाशी, मग मी सगळं टाकलं कचरा त्यामध्ये. ती गाडी तो बी कचरा टाकला होता. औषध गोळ्या असं झालं त्या तर गोळ्याचं औषध असताना तर म्हणलं अरे बापरे, आपलेच मेडिकलवाले आहेत औषध गोळ्या. म्हणून त्या मुलाला मी बोलले आपल्या कचऱ्यामध्ये बॅग आहे बघ. मग त्या मुलांनी त्या वाचलं पुस्तक, फोन केला, परत नाही का बोलवून घेतलं आणि मग ती बॅग मला माहितच नव्हती. मग त्यांनी चैन उघडली, मग त्यात पैसे होते खूप सारे. ज्याचे होते पैसे तो काय करायचा? त्याच्याकडे हे जे पैसे आले होते तर तो कुठून कुठे चालला होता? तुम्हाला जेव्हा हे समजलं इतके पैसे आहेत तर तुम्हाला असं वाटलं नाही का की हे सांगू नये त्याला? नाही, पैसे म्हणजे जे होते त्याला द्यायचं माझा निर्णय होता. आणि मग नाही का ते पैसे आले होते खोललं का, तेव्हा मी म्हणलं मी जे आहे त्याला देणं खूप गर्दी झाली. तुम्ही ज्याला दिले ते त्याचं ते कसं तपासलं? मी ज्याला दिली ना त्या फोनवर बोलत होता ना माझी बॅग पडली म्हणून, तर तो म्हणत होता इकडे ये, इथं सापडली ती बॅग. ते हाय पाय झालता, ते एकामेकाला सांगत होते. मग ते डिलिव्हरी टाकतच चालला होता, एक्सपायरी मेडिकलची डिलिव्हरी. आणि त्याच्याकडे जेव्हा हे सगळे पैसे आले तेव्हा तुम्ही त्याला ते परत दिले, तर काय त्यानं तुम्हाला काही सांगितलं, काही बोलला, काय संवाद झाला? हायपर झालता, मग बसवला, शांत केला, पाणी पाजलं आणि मग म्हणलं नाही का आता हे पैसे तुमचेच आहे का म्हणून आम्ही नाही का दिले त्यांना. कसं वाटतंय तुम्हाला की तुम्ही इतक्या अशा सगळ्या कलियुगात लोक एकमेकांची फसवणूक करतात, चोऱ्या करतात, तुम्ही 10 लाख रुपये मात्र तुम्हाला सापडलेले देऊन टाकले? हो दिले, चांगलं वाटतंय. आता काय आजूबाजूचे लोक काय म्हणतात तुमच्या? आता स्वच्छची बी लोक आम सत्कार करतात. हो कौतुक होतंय. तुमच्या आईने एवढं मोठं काम केलं, कलियुगात तुम्ही बघता लोक चोऱ्या माऱ्या करतात, फसवतात, किती अभिमान वाटतो तुम्हाला? मला खूप प्राऊड फील होते. आणि जेव्हा तिला सापडले ना, म्हणजे तिने मला फोन केला, मी इथं नव्हते, मी बाहेर होते, मी कामात होते, तर तिने मला फोन केला आणि मला म्हटले अगं मला पैसे सापडले. तिला मी रागात म्हटलं ह्या ऑनलाईनच्या जमान्यात तुला पैसे सापडणार, ठेव फोन. म्हणजे मी फोन ठेवला आणि जेव्हा मी प्रत्यक्षात आले तिला म्हणलं सांग आता काय झालं, तर म्हणली अगं त्या माणसाचे ना पैसे पडले होते, मी त्याला दिले, तो खूप हायपर झालता. आणि मी म्हणलं हा ठीक आहे. मी काना डोळा केला, नंतर तो खरंच माणूस माझ्या समोर आला आणि हिला 600 रुपये दिले गिफ्ट म्हणून. मी म्हणलं आप क्या? ते बोला हाँ आपकी माँ मेरे नसीब में थी इसलिए मेरा पैसा आज नसीब में था. किती होते पैसे मोजले कसे तुम्ही? पण समजा गोळ्या मोजले नाही, त्या माणसांनी सांगितले की बहुत पैसा, ये 10 लाख के ऊपर है ये पैसा और ये मेरा नहीं, मेरा शेठ का है, असं बोला. त्याला वो बोला मेरे को दूसरे को देना है. अच्छा हुआ आपको मिला और आपने मुझे दिया. म्हणजे तो हिंदी होता, पण त्याला खूप असा म्हणजे नाही का टेन्शन मध्ये आला होता तो. किती प्राऊड फील वाटते तुम्हाला? तुमच्या आईने एवढे मोठे पैसे, एवढी मोठी रक्कम ज्याची होती त्याला परत केली. खूप प्राऊड फील वाटतंय आणि माझी मम्मी आहे असं नाही का भारी वाटायला लागलंय. तुम्ही चिरंजीव त्यांचे बरोबर, काय काय फिलिंग्स आहेत? फिलिंग्स आता चांगली फिलिंग्स आहे की आमच्या आईने आम्हाला एवढे चांगले संस्कार लावले. ते म्हणतात की तुम्ही पण असेच वागा पुढं, तुम्हाला काय भेटलं कनोची लुबाडी लाबाडी काय करायची नाही, काय नाही. मी पण तिथं होतो, आम्ही बघितलं की एवढे पैसे होते. पैसे सापडले तेव्हा तुम्ही तिथे? आम्ही होतो तिथं, म्हणजे आम्ही बघितलं की एवढे पैसे, मी रक्कम बघितली होती. मी म्हणजे सगळ्यांना फोन लावला. मी स्वतः म्हणजे मी ना फार्मामध्ये काम करतो, म्हणजे फार्मामध्ये, तर म्हणजे मला माहिती आहे कुठे नाही का डिलिव्हरी बॉय कोण आहे काय आहे. त्यांना मी लगेच हे घेतलं, त्यांचा धावा घेतला, बोललो त्यांना. तर त्यांनी म्हणजे पहिल्या एकाने दुसऱ्याला फोन लावला, दुसऱ्याने तिसऱ्याला, म्हणजे त्या दुसऱ्याने मेन मालकाला फोन लावला. तर तो इथंच ज्ञान प्रबोधिनीपाशी म्हणजे हे करत होता, एक्सपायरी टाकत होता. तर म्हणला माझी अशाशी बॅग हरवली, मला फोन करू नका, मी टेन्शनमध्ये हायपरमध्ये. त्याच्यामुळं मग त्याला बोलवलं आम्ही.
त्याला थोडं पाणी वगैरे पाजलं, सांगितलं की बॅग सापडली म्हणून. तो खुश झाला थोडा, त्याला पाणी वगैरे पाजलं, मग थांबवलं, त्याला चेन खोलून दाखवली, त्याने स्वतः खोलली, त्याने बघितलं, त्याला म्हणलं तुझीच वही आहे का, पूर्ण नाव वाच. म्हणलं हा, म्हणला माझाच ॲड्रेस आहे, माझाच नंबर आहे. मग त्याला बघितलं, आम्हाला कॅश नाही माहीत की 10 लाख आहे काय, आम्ही काहीच मोजले नाही, की एक अंदाज म्हणून सांगितला लोकांनी की 10 लाख आहे बाबा. मग आम्ही म्हणलं बाबा भेटले त्याला, बरं झालं, चांगलं झालं. की एक वेळेस की त्याचं म्हणजे त्याचे नव्हते, तो म्हणला असतं की बाबा माझे आहेत की मी देऊ शकतो एक वेळेस, नाही का, कमवून देऊ शकतो, पण ते दुसऱ्याचे होते, त्याच्यावर जबाबदारी होती. तर त्याच्यामुळं त्यांनी काय केलं, म्हणलं आईचे आभार मानले. मग ठीक आहे म्हणलं, आई आभार, ती बॅग घेतली, कलेक्ट केली आणि त्याने मग डायरेक्ट गेला, म्हणजे तो घेऊन गेला ते. आणि तिसऱ्या दिवशी आईचा सत्कार केला. आपण बघतोय की ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही बाकी लोकांना काय या निमित्तानं आवाहन कराल, ज्या इतक्या वेगवेगळ्या अशा घटना आपण बघतो आजूबाजूला, लोक लबाडी करतात, चोऱ्या करतात, त्यांना काय संदेश द्याल? ते तुम्ही सांगणं फार महत्वाचं आहे, कारण तुम्हाला तो आता अधिकार आहे. ऐका ना, फक्त महत्वाचे असे आपल्या देवाने 2 हात दिल्यात, कष्ट करा, कष्टाने जगा, लोकांचं नीतिमत्ता चांगली ठेवा आणि त्यांचे पैसे परत करा आणि आपण कष्टाने जगा. आणि हा काय काय बोलायचं बोलू द्या. काय बोलायचं कोणाला, काय झालं? या मावशींचं काम खूप प्रामाणिकपणे करतात त्या. आमचे पण प्रोडक्ट बरेच, आम्ही शहा मेडिकोमध्ये काम करतो, आमचे पण कॉस्टली प्रोडक्ट वगैरे हरवतात ना, मावशी काउंटरला आणून देतात दरवेळेस. म्हणजे प्रत्येक वेळेस बऱ्याचदा असं होतं आमच्याकडनं कचऱ्यात वगैरे प्रोडक्ट, पण मावशी देतात आणून. त्यांचं काय म्हणायचं? नाही, हेच बोलत होते तेच. आपण बघतो की त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या जुने अनुभव आहेत की खूप प्रामाणिकपणे ह्या सगळ्या इथल्या भागातल्या जे वेगवेगळे काम करणारे लोक आहेत त्यांच्यासोबत देखील मागच्या अनेक वर्षांपासून त्यांचा संबंध येतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ही प्रामाणिकपणा आणि कष्टाची जी भावना आहे ती अनेक वर्षांपासून त्यांच्यात आहे. त्यांच्या मुलांनी देखील तसेच संस्कार त्यांच्यावर त्यांच्या आईने केल्याचं सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे, समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.